श्री स्वामी समर्थ. ओम विष्णवे नमः. अधिक मास विशेष विष्णू याग याबद्दल सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये. विष्णू याग का करावा आणि कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती. तर अधिक मासामध्ये अनेक आपण ज्या काही देवकार्य करतो, पूजा करतो, त्या सर्वांचे फल ह्या एका यागामध्ये आहे. आणि खरं तर अधिक मास संपल्यानंतर शेवटच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी हा याग प्रत्येक स्वामी भक्ताने आणि प्रत्येक सेवेकऱ्याने करायलाच हवा. कारण यागामुळे आपल्या घरामध्ये जी काही ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी बनते. तर वास्तुशांती झाल्यानंतर बरेचसे लोक घरामध्ये कोणताही याग किंवा कोणतीही पूजा करत नाहीत, फक्त आपण वाचन करतो. पण आपल्या घरातील जी काही बाह्य बाधेमुळे एनर्जी आलेली असते, नकारात्मक ऊर्जा असते, घरातील कटकटी भांडणांमुळे जे काही नकारात्मक वातावरण तयार झालेलं असतं, ते नष्ट करण्यासाठी आपल्याला हा याग अत्यंत फलदायी आहे. विष्णू याग म्हणजे तुम्ही सहस्र हजार जे काही यज्ञ करतात, जे काही सेवा करतात, त्या सर्व सेवेचं फळ एका विष्णू यागामध्ये आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण यागाची माहिती आणि याग कसा करायचा, कोणत्या दिवशी करायचा याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर विष्णू याग तुम्ही कधी करायचा आहे? तर विष्णू याग तुम्हाला करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी. पौर्णिमा का? तर पौर्णिमा ही विष्णू भगवानांची, व्यंकटेश्वरांची, आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी उत्तम मानली जाते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा याग करायचा आहे. दुपारी 12 ते 12:30 या वेळेव्यतिरिक्त तुम्ही कधीही हा याग करू शकता. यागासाठी कोणती सामग्री लागते आणि कसा करायचा, पूजा कशी मांडायची त्याबद्दल सर्व माहिती. तर ज्या दिवशी तुम्हाला पूजा मांडायची आहे, त्या दिवशी तुम्हाला एका पाटावर पिवळं किंवा लाल वस्त्र अंथरून व्यंकटेश्वर भगवानांची मूर्ती किंवा फोटो आपल्याला तिथे स्थापित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक कलश स्थापन करायचा आहे. कलश कसा स्थापन करायचा? तर तांब्याचा एक तांब्या भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये सुपारी, नाणं, हळकुंड, अक्षत आणि पाणी भरायचं आहे. त्यानंतर त्यात 5 खाऊची पानं किंवा आंब्याची पानं आपल्याला ठेवायचे आहे आणि एक नारळ ठेवायचा आहे. त्याची विधिवत पूजा करून आपण ज्या वेळेला कलशात पाणी भरतो, त्यावेळेला आपल्याला सप्तनद्यांचं स्मरण करून त्या कलशात पाणी भरायचं असतं. त्यानंतर कलशाला अष्टदिशांना तुम्हाला कुंकवाची बोटे उभे उठवायचे आहेत. त्यानंतर बाळकृष्ण आणि गणपती बाप्पा यांचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यांना पंचामृताने स्नान घालून ओम गणपतये नमः हा गणपती भगवानांच्या मूर्तीवर आणि बाळकृष्णांवर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने 11 वेळेला तुम्हाला पंचामृत टाकायचं आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीवर पुरुष सूक्त म्हणून अभिषेक घातला तरीही चालतो. ज्यांना पुरुष सूक्त पठण करणं जमत नाही संस्कृत, त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप केला तरीही चालतो. आता यांना स्वच्छ केल्यानंतर पुसून या मूर्ती थोड्याशा अक्षत टाकून दोन्ही मूर्तींची तुम्हाला स्थापना करायची आहे. स्थापना केल्यानंतर एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि पाटाजवळ रांगोळी काढायची आहे. रांगोळीशिवाय तुम्ही कोणतीही पूजा करायची नाही. रांगोळी आणि दीप हा प्रत्येक पूजेला असावाच. तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला ह्या यागासाठी सामग्री काय लागणार आहे? तर एक यज्ञकुंड लागणार आहे. तांब्याचं किंवा इतर कोणत्याही धातूचं, लोखंडाचं असलं तरीही चालेल, फक्त मातीचं नाही. तर ते यज्ञकुंड तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यात तुम्हाला 5 प्रकारच्या समिधा म्हणजे 5 प्रकारच्या झाडाची लाकडे तुम्हाला घ्यायची आहे. ती आपल्या अवतीभोवतीच मिळतात, आपल्याला कुठे जाण्याचीही गरज नाही आणि विकतही मिळतात. तर कोणत्या 5 वनस्पती असतात तेही सांगते. वड, पिंपळ, औदुंबर, कडुनिंब आणि चंदन. यात बेलाचंही घेऊ शकता आणि इतरही तुम्हाला ज्या काही पांढरी रुई आणि पांढरं जास्वंद याच्याही समिधा हवनामध्ये चालतात. पण वड, पिंपळ, औदुंबर ह्या समिधा यामध्ये असाव्यात. ह्या 5 लाकडं म्हणजे ह्या 5 समिधा तुम्ही घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडासा भीमसेनी कापूर टाकून यज्ञ प्रज्वलित करायचा असतो. आता ह्या यज्ञासाठी सामग्री कोणती लागते? तर पांढरे तीळ
आपण जे खाण्यात पांढरे तीळ वापरतो ते तीळ, काळे तीळ, त्यानंतर जव असं तुम्हाला स्वाहाकारासाठी साहित्य घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं तूपही घ्यायचं आहे, गावरान तूप स्वाहाकारासाठी. आता तुम्हाला यज्ञ प्रज्वलित करायचा आहे. यज्ञ प्रज्वलित करताना ओम नमो नारायणाय नमः किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा जाप करत तुम्हाला यज्ञ प्रज्वलित करायचा आहे. यज्ञ प्लॅस्टिक किंवा रॉकेल तत्सम पदार्थांनी यज्ञ कोणताही आपल्या घरातला प्रज्वलित करायचा नाही. तो भीमसेनी कापूरच वापरायचा, साधा कापूर नाही. भीमसेनी कापराने तुम्हाला यज्ञ प्रज्वलित करायचा आहे. आता यज्ञ प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीपासून स्वाहाकार कोणत्या मंत्राचा करायचा तेही सांगते. तर विष्णू सहस्रनाम पठण करून तुम्हाला स्वाहाकार करायचा असतो. त्यात पुरुष सूक्त पठण करायचं असतं. एक ओळ झाली की स्वाहा म्हणायचं. आपण स्वाहा म्हणताना आपल्या समिधा ह्या स्वाहाकार करतानाच आपल्या समिधा त्या यज्ञात गेल्या पाहिजे. कारण आपण ज्या वेळेला स्वाहाकार करतो त्यावेळेला आपण ज्या देवतेचा यज्ञ करत असतो ती देवता आपलं अन्न ग्रहण करत असते. त्यामुळे स्वाहाकार आणि समिधा ह्या एकाच वेळेला आपल्या त्या यज्ञकुंडात गेल्या पाहिजे. त्यानंतर आणखीन कोणता मंत्र म्हणायचा आहे तर विष्णू सहस्रनाम. ज्यांना जमत नाही, अवघड वाटतं संस्कृत शब्द, त्यांनी विष्णूंची जे 1000 नामावली आहे ती पठण केली तरी चालते. विष्णूंचे 1000 नामावली म्हणजेच विष्णू सहस्रनाम स्तोत्र. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. ज्यांना घरात खूपच दारिद्र्यता आहे त्यांनी हे स्तोत्राचं हवन नक्की करायचं. वर्षातून तुम्ही 11 वेळेला जरी हवन केलं तर अतिउत्तम. त्यानंतर आपल्याला अजून कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा 11 वेळेला म्हणायचा आणि स्वाहाकार करायचा. त्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा ह्या मंत्राचा 11 वेळेला जाप करायचा. त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नमः स्वाहा ह्या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेला जाप करायचा आहे. म्हणजे होतं काय की आपण विष्णू याग करताना आपल्याला इतरही देवांच्या स्वाहाकार होतो आणि त्या देवाचीही सेवा आपल्याकडून होते. म्हणून तुम्हाला ह्या मंत्राचाही स्वाहाकार करायचा आहे. अजून तुम्ही कोणते मंत्र घेऊ शकता तर तुम्हाला जे कोणते मंत्र येतात ना आपल्या कुलदेवीचे, इतर तुमची जी कोणती इष्टदेवता असेल त्या देवतेचे मंत्र तुम्ही स्वाहाकारामध्ये म्हणू शकता. आता स्वाहाकार झाल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत तो अग्नी प्रज्वलित आहे तोपर्यंत ते भांडं देवासमोर तसंच राहू द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तरांग पूजन करायचं असतं. तर फुलं तुम्ही निर्माल्यात पाण्यात प्रवाहित करा. कलशातील पाणी तुळशीला विसर्जन करा. त्यानंतर जे नारळ आहे ते प्रसाद म्हणून घरातल्या सर्व व्यक्तींनी घेतलं तरीही चालतं. त्यानंतर फोटो आपल्याला जिथे जागच्या जागी ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ती रक्षा काय करायची आहे तर जी यज्ञकुंडाची रक्षा असते ना ती खूप पवित्र असते. तुम्हाला काही जर आपल्या घरात ठेवायची असेल तर घरात ठेवा. आणि इतर जी काही रक्षा असेल ना ती आपल्या घराच्या परिसरात बाहेर, घराचा जो बाहेरचा परिसर आहे तिथे तुम्हाला ही रक्षा, कुणाचाही पाय लागणार नाही रक्षेला अशा ठिकाणी तुम्हाला ती रक्षा टाकून द्यायची आहे. ही रक्षा अत्यंत पवित्र आणि प्रभावी असते. यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला जे नकारात्मक ऊर्जा येते किंवा अशा काही व्यक्ती आपल्या घरामध्ये अंगणामध्ये प्रवेश करतात की त्या खूप नकारात्मक विचारांच्या असतात आणि त्या आल्या की आपल्या घरामध्ये वाद, कटकटी, भांडणं होतात. अशा काही व्यक्ती असतात. तर त्या व्यक्ती आल्या ना तरीही ह्या रक्षेच्या प्रभावामुळे त्या व्यक्तींच्या निगेटिव्हिटीचा आपल्यावर, आपल्या घरावर काहीही परिणाम होत नाही आणि घर सुरक्षित राहते. तुम्हाला अधिक मासात अनेक सेवा जमल्या नाही तरीही चालेल, पण ही एक विष्णू यागाची सेवा तुम्ही नक्की करून बघा. मीही पौर्णिमेच्या दिवशी लाईव्ह ह्या यागाची सेवा करणार आहे. जर तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही नक्की व्हा. सेवा कशी करायची आहे आणि कसं करतात हे सर्व मी लाईव्ह दाखवणार आहे पौर्णिमेच्या दिवशी. तर नक्की या सेवेमध्ये सहभागी व्हा. आणि आपला काही प्रश्न असेल या यागाबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.